मंडळी, 0 ओव्हरमधली या दिवसातली सर्वात मोठी बातमी, त्याच बातमीने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही भेट आहे. ती भेट आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री पदाचे सर्वात प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भेट झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आणि खुद्द देवेंद्र फडणवीस हे आपल्या सागर निवासस्थानावरनं वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यावेळी वेळ झाली होती 7:10 आणि फडणवीस तिथून निघाले ते बरोबर साधारण 7:45च्या नंतर. त्यामुळं जवळपास 40 ते 45 मिनिटांची ही भेट झाली. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वर्षा बंगला आणि देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला हे दोन्ही बंगले अतिशय चर्चेत होते, कारण दोन्ही बंगल्यावर आज संध्याकाळनंतर भेटींना राजकीय घडामोडींना वेग आला. दोन्ही बंगल्यावर अजूनही राजकीय घडामोडी सुरू आहेत, त्याच आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत वर्षा बंगल्यावरनं असणार आहे सूरज सावंत आपला प्रतिनिधी, तर सागर बंगल्यावरनं आपल्या सोबत असणार आहे अभिषेक मुठार. आपण सुरुवात करूया अभिषेक पासून. अभिषेक, आज सागर बंगल्यावर नेमकं काय काय घडलं? नक्कीच आज जर का पाहायचं तर पुढील 48 तासामध्ये मुख्यमंत्री कोण असणार आहे हे आपल्याला निश्चितच कळणार आहे आणि एकूणच मुख्यमंत्री देखील नक्कीच अभिषेक, तुला थांबवतो. आपल्या सोबत असणार आहेत शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले. भरत शेठ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? येतो स्पष्ट येतो आवाज. वा, भरत शेठ, आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. आता नेमकी बैठक झाली आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची. या बैठकीत नेमकं काय ठरलंय? बैठक दोघांचीच झालेली होती, म्हणजे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब. त्याच्यामुळे नेमकं आम्हाला काय सांगता येणार नाही त्याचं कारण आम्ही त्या कोणी बैठकीला नव्हतो. फक्त 1 to 1 साहेब दोन्ही देवेंद्रजी आणि शिंदे साहेब हे दोघंच असल्यामुळे आम्हाला अजून ते कळलेलं नाही आहे. परंतु उद्या बघूया काय चर्चा होईल ते मग सांगतो. बरेचसे तुम्हाला जरी काही कळलं नसलं तरी आज सकाळपासून राजकीय घडामोडींना इतका वेग आलाय ना की पडद्यामागे बरंच काही घडतंय, पडद्याच्या समोरही खूप काही घडतंय. मला वाटतं अवघ्या महाराष्ट्राला तुम्हीच खूप काही सांगू शकाल की नेमकं काय घडतंय आणि या शपथविधी सोहळ्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राला काय बातमी देताय तुम्ही? 5 तारखेची जी तयारी चालू झालेली आहे ती होणार. उद्या भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक दिल्लीवरून येत आहेत. त्यांचा नेता निवडीचा उद्या कार्यक्रम सोपस्कर पार पडेल आणि उद्याच त्यांचा काय ठरायचं ते ठरल. परंतु जे आज आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी ह्या दोघांची जी काही चर्चा झालेली आहे ही आत्ता आम्ही कोणाला न कळल्यामुळे आम्ही त्याच्यावरती काय बोलणं उचित होणार नाही. परंतु साहेबांशी किंवा इतर काही गोष्टीची नंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करू. परंतु काही गोष्टी अशा असतात की सगळ्याच ओपन उघड करायच्या नसतात. राजकारण आहे, राजकारणामध्ये काही पथ्य पाळावी लागतात आणि तो पाळण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मंडळी करतोय. बरं, पथ्य तर तुम्हाला पाळायची आहेत, पण एक गोष्ट मात्र मला वाटतं तुम्ही सांगायला हवी ती अख्ख्या महाराष्ट्राला. साहेबांच्या तब्येतीमुळे ज्या काही चर्चा सुरू होत्या त्यामुळे महाराष्ट्राला चिंता होती. साहेबांची तब्येत किती उत्तम आहे हे तर तुम्ही सांगा पहिल्यांदा. हां, ते सकाळी साहेबांनी आमची भेट झाली ठाण्याला. साहेबांची तब्येतीची विचारपूस केली. नंतर खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी साहेबांना हॉस्पिटलला घेऊन जाऊन जे काय तपासण्या होत्या, रुटीन चेकिंग किंवा इतर काय बाबी ज्या त्या तपासण्या केल्या आणि तिथून वर्षावरती आलेत. आता त्या तपासण्या झाल्यानंतर त्याचे जे काय रिपोर्ट आहेत ते आता तब्येत व्यवस्थित आहे. म्हणजे जे काय आम्हाला थोडंसं कुरकुर लागली होती किंवा साहेबांची तब्येत जास्त सिरियस होते तसं काही नाही आहे. साहेब ठणठणीत आहेत आणि साहेबांनी आता मीटिंग पण त्यांच्या घेतल्या, देवेंद्रशी चर्चाही केलेली आहे. त्यामुळे साहेब उद्या आणखीन तरतरीत होतील असं आम्हाला वाटतंय.
ही सगळ्यात महत्त्वाची तुम्ही बातमी महाराष्ट्राला लिहिली आहे. साहेबांची तब्येत ठणठणीत आहे. साहेबांचा योग्य तो मान राखला जावा असं आपल्याच कोकणातल्या दीपक केसरकरांनी म्हटलंय. नेमका कशा पद्धतीनं मान राखला जाणार आहे साहेबांचा? साहेब कुठला भार स्वीकारणार? आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय, राज्यमंत्री आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय. प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक आमदाराला असं वाटतं की आपल्या नेत्यांचा मान सन्मान योग्य रीतीने राखावा. साहेबांनी केलेली कामं, 2.5 वर्षामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत, या सगळ्या गोष्टीचा जर विचार करता की जे काय आपण बोलतोय ते योग्य आहे आणि ते योग्य रीतीने चालत असं मला वाटतंय. साहेबांचा जो मान आहे तो नक्कीच मला वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या येण्यानं, म्हणजे सागर बंगल्यावरनं ज्यांच्या नावाची चर्चा भाजपकडनं सुरू आहे की ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात, ते स्वतःहून इकडे येणं, याच्यातच मला वाटतं शिंदेंचा मान आहे असं आपल्याला दिसून येतंय. साहेबांचा जे देवेंद्रजींनी तिथे येऊन जे मोठेपण दाखवलेलं आहे त्याबद्दल चांगली बाब आहे. आणि साहेबांनी आत्तापर्यंत केलेलं प्रामाणिक काम सगळ्यांना बरोबर घेऊन, त्याच्यामुळे देवेंद्रजींना कल्पना आहे की आज जे आपण तिन्ही लोक एकत्र येऊन हातात हात घालून काम केलं त्याच्यामुळे एवढं मोठं यश प्राप्त झालेलं आहे. परंतु शिंदे साहेबांनी जे काय 2.5 वर्षामध्ये दिलेली शिंदे साहेबांना संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करायचं काम साहेबांनी केलं हे कोणाला नाकारता येणार नाही आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजीने जे मोठं मन करून साहेबांची भेट घेऊन जे काय ठरवलेलं आहे ते योग्य असं आम्हाला वाटतंय. परीक्षित साहेब आत्ता या पुढच्या काळात नेमकी कोणती जबाबदारी स्वीकारणार आहेत आणि गृहमंत्री पदाचा मान जो शिंदेंच्या शिवसेनेला हवा आहे त्याबाबत काही बोलणं झालंय का, किंवा त्याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? त्याबाबत आम्हाला अजून काय पूर्ण कल्पना नाही आहे. टी व्हीच्या बातम्या चॅनलवाले हे सगळेजण तुम्ही जे काय दाखवताय त्यांच्या अनुषंगाने जी काय वरती बार्गेनिंग आहे त्याच्यावरती साहेब सांगतील. कदाचित परवा शपथविधीच्या वेळेला आम्हाला कळल ही गोष्ट, कुठलं कोणाकोणाला तिन्ही पक्षाचे कसे खाते वाटप होत आहेत ते साहेब आम्हाला नंतर सांगतील. भरत शेठ, तुम्ही ना पक्के एकदम शिंदे समर्थक आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडनं एकही बातमी आम्हाला मिळत नाहीये. आम्ही खोदून विचारतोय पण तुम्ही एकही बातमी देत नाही. निदान तुम्हाला मंत्रीपद मिळणार आहे हे तरी सांगाल का आम्हाला? साहेब प्रश्न ऐका गमतीने विचारलाय, रागवू नका. जे आपल्याला माहिती असेल तेवढं बोललेलं चांगलं आहे. कळलं रागवत नाही, मी कधी रागवतच नाही, म्हणून तर 4थ्या वेळेला आमदार झालो ना. काय झालं माहिती आहे का? मंत्री होणार का? प्रश्न असा आहे, तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा असते की साहेब त्याचं पण तुम्हाला सांगतो. आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्या ज्या काही गोष्टी आहेत या साहेबांकडं आम्ही सोपवलेल्या आहेत. साहेब आम्हाला वाटतं योग्य तो विचार करतील आणि त्याचं फळ आम्हाला मिळू शकतं असं यावेळेला तरी खात्री आहे, हे मी बोलतोय. धन्यवाद भरत शेठ. तुम्हाला आणि तुमच्या शिवसेनेला शुभेच्छा उद्याच्या म्हणजे परवाच्या शपथविधी सोहळ्यासाठी. ओके, धन्यवाद. आणि मंडळी, आता आपल्याला जायचंय अभिषेक मुठाळकडे जो सागर बंगल्यावर आहे देवेंद्र फडणवीसांच्या. अभिषेक, नेमक्या राजकीय घडामोडी आज सकाळपासून इथं अशा महत्त्वाच्या तू काय बघितल्यास ज्या महाराष्ट्राला तुला सांगायला आवडेल? नक्कीच पाहायचं तर भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे आता तरी जवळपास निश्चित आपण मानतोय, कारण की सगळ्यात जास्त जागा ह्या भाजपच्या आल्या आहे आणि जास्त म्हणजे एकूणच उद्याला देखील गटनेता जे आहे तो निवडला जाणार आहे. विधिमंडळ गटनेता भाजपचा हाच मुख्यमंत्री पदाचा देखील चेहरा असेल आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आपल्याला नेते मंडळी जे आहेत ते येताना पाहायला मिळालेत. सकाळपासून जर का पाहायचं तर आता सुधीर मुनगंटीवार असतील, गिरीश महाजन असतील, प्रसाद लाड असतील, अशी काही नेते मंडळी जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळाली. सोबतच राणा जगजितसिंह पाटील असतील, हे देखील आपल्याला इथं दिसलेले होते. आणि एकूण मागील काही दिवसांमध्ये जर पाहायचं तर असे अनेक नेते मंडळी इथं आपल्याला येताना पाहायला मिळालेत. अनेक नेते मंडळींकडनं मंत्रिपदासाठी देखील लॉबिंग आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. एकूण त्यासाठी देखील वारंवार देवेंद्र फडणवीस यांची भेट ते घेताना आपल्याला दिसत आहेत. अशाच प्रकारे वर्षा निवासस्थानी देखील
काही घडामोडी आज घडताना पाहायला मिळालेल्या आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे कुठंतरी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत यांनीच सगळे आपल्याला इथं भेटीगाठी होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच नेते मंडळी देखील त्यासाठीच मंत्रिमंडळाच्या मध्ये आपली देखील वर्णी लागावी यासाठी देखील भेटी आपल्याला होताना दिसतात। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। मंडळी, इतक्या घडामोडी घडत असल्या तरी आजचा दिवस गाजला तो गृह खात्या संदर्भातील वक्तव्य। आपण पाहूयात नेमकं काय घडलं। दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबाराचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत। मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथरावजी शिंदे व्हावेत। पण हा सर्व आकड्यांचा खेळ आहे। एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत, ते बिलकुल नाराज नाही आहेत। दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबाराचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत। योग्य तो मान मिळाला पाहिजे, याच्या पलीकडे आमचं हे म्हणण्यामध्ये काही चूक आहे का? त्यावेळेला आम्हाला मान दिला असं म्हणण्याचं कुठे काय कारण येतं? एक असं आहे की युतीमध्ये सर्वांनाच सन्मान आहे। मुळात अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये तुफान भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। नहीं देखो, संजय राउत जी क्या कहते हैं, इसको महत्व मत दो। मैं आपको सही में कहता हूँ, इसको महत्व मत दो। आणि मंडळी, महाराष्ट्राच्या याच राजकीय महानाट्यावर आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच जाणून घेण्यासाठी जाऊया पोल सेंटरला। पाहतो आजचा आपला पहिला प्रश्न, महायुतीत सारं काही आलबेल आहे असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही असं या प्रश्नावर 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले। म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि दिलेला कौल आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण। मंडळी, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री, पण गेल्या 3 दिवसांपासून तब्येत ठीक नसल्यानं ते माध्यमांपासून दूर राहत आहेत। आजही खरं तर माध्यमांसह साऱ्या महाराष्ट्राचं ज्यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल ते व्यक्तिमत्व किंबहुना तो राजकीय नेता म्हणजे एकनाथ शिंदे। महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि सत्ता स्थापनेत आपला कोणताही अडथळा नसेल असं म्हणून त्यांनी राज्यातल्या मुख्यमंत्री निवडीचे सारे अधिकार हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिले। त्यानंतर दिल्लीतली अमित शहांसोबतची बैठक असो, तिथून आलेला तो फोटो असो, त्यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची झालेली चर्चाही असो, एकीकडे हे सगळं सुरू असतानाच शिंदेंचे सहकारी जोरदार बॅटिंग करत होते। खरं तर आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असतं आणि त्यात काही गैरही नाही, पण मुख्यमंत्री पद असो की सत्ता, सगळा खेळ हा आकड्याचा असतो आणि या घडीला तरी महाराष्ट्रात याच आकड्यांच्या खेळात भाजपचं पारडं जड आहे आणि हे कदाचित शिंदेंनीही मान्य केलंय। पण सत्ता स्थापनेत महत्त्वाची खाती तरी किमान आपल्याकडे यावीत यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असावेत। त्याचवेळी शिंदेंच्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला नाही, कारण आमच्या नेत्याचा योग्य सन्मान करावा असं म्हणत असतानाच शिंदेंच्या शिवसैनिकांनी त्यांना मुख्यमंत्री पद नाही तर गृहमंत्री तरी पद मिळावं अशी मागणी केली आहे। त्यांच्या नेत्यांच्याही तोंडी हीच भाषा होती। त्यातच शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले। तिथं त्यांच्या पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही पोहोचले। जवळपास तासाभराच्या चर्चेनंतर सामंत सागर बंगल्यावरून निघाले आणि थेट एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर पोहोचले। तिथं आमच्या रिपोर्टर्सनी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण सागर बंगल्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया न देता उदय सामंत तिथून निघाले आणि अवघ्या काही मिनिटात ते वर्षा बंगल्यावर पोहोचले। त्यानंतर संध्याकाळी भेटीना वेग आला। गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर पोहोचले। काही मिनिटांनंतर ते वर्षा बंगल्यावरून परतले। त्यानंतर 7 वाजता ते थेट देवेंद्र फडणवीसांचा ताफा सागर बंगल्यावरून निघाला आणि तो वर्षा बंगल्यावर पोहोचला। या सगळ्याचं सखोल विश्लेषण आपण पाहिलंय। फडणवीसांना भेटण्याआधी उदय सामंतांनी जरा तिखट शब्दात आपल्या पक्षाची बाजूही मांडली। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। मुख्यमंत्र्यांचा शपथविधी किंवा मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरवत नाही,
हे गव्हर्नमेंट ठरवतं आणि गव्हर्नमेंटचे अधिकारी तिथं काम करतात. कुठल्याही पक्षाची लोक तिथं काम करत नसतात. गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल की तुम्ही बघायला या आणि त्यावेळेला ते गेले असतील, त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं चूक आहे असं बिलकुल नाही. परंतु जो मेसेज जातो लोकांना तो चुकीचा जातो की आम्ही याच्यामध्ये सहभागी नाही का, तर आम्हाला ते माहिती नव्हतं म्हणून गेले नाही. आम्हाला जर कळवलं असतं आम्ही सुद्धा तयारी बघायला गेलो असतो. याच्यामध्ये गैरसमज करण्यासारखं काहीही नाही आहे. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं, पण त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी सत्तेमध्ये राहावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे. 5 तारखेला शपथविधी आहे हे बावनकुळे साहेबांच्या ट्विटवरनं आम्ही बघितलेलं आहे. अजून त्याला 48 तास आहेत. 48 तासामध्ये अनेक गोष्टी घडामोडी घडू शकतात. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो प्रस्ताव अमित शहा साहेबांकडे ठेवलेला होता त्याच्या संदर्भात ते स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार होते. आता त्यांच्याबरोबर चर्चा झाली की नाही हे आपल्याला कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे आपण अंदाज लावण्यामध्ये देखील काही अर्थ नाही. योग्य तो सन्मानपूर्वक निर्णय होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. ऐकलंत, उदय सामंत म्हणतात अजूनही 48 आहेत, म्हणजे साधारण 48 तास अजून शपथविधीला आहेत, त्यामुळे काही होऊ शकतं. आणि उदय सामंतांसोबतच गुलाबराव पाटील आणि दीपक केसरकरांनाही आपण ऐकलं. मंडळी, खरं तर हे सगळेजण शिंदेंसाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार दिसतात. आता त्यांना किती यश मिळतं हे काही तासांनीच कळणार आहे, कारण अवघ्या 14-15 तासानंतर भाजपची सर्वात महत्त्वाची बैठक ही मुंबईत सुरू होणार आहे. आणि त्याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर कदाचित शिक्कामोर्तब होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. कारण दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानंच अनौपचारिक गप्पांमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री का या प्रश्नावर उत्तर देताना आपको कोई शक है क्या असं उत्तर दिलं. त्यामुळे मंडळी, महाराष्ट्रात होणाऱ्या उद्याच्या बैठकीत बहुतेक औपचारिक घोषणाच आता शिल्लक आहे. पण मंडळी, जरा धीर धरा. आपण हे बोलतो भारतीय जनता पक्षासंदर्भात, कारण मध्य प्रदेशात ज्या शिवराज सिंग चौहान यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं 125पेक्षा जास्त जागा जिंकल्या, राज्यात पुन्हा सत्ता काबीज केली, त्याच शिवराज सिंहांना राज्यात न ठेवता भाजपनं थेट दिल्लीत नेलं. मध्य प्रदेशाप्रमाणेच राजस्थानमध्येही मुख्यमंत्रीपदावर नवा चेहरा आणला. त्यामुळे महाराष्ट्रात चित्र स्पष्ट दिसत असलं तरी कोणताही अंदाज लावणं शक्य नाही आहे. दुसरीकडे महाराष्ट्र भाजपनं मुंबईतल्या आझाद मैदानावर महाशपथविधीची जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील 14 राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. इतकंच नाही तर भाजपने देशातील महत्त्वाचे उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह साधू संतांनाही आमंत्रण धाडले. शिवाय शपथविधीला एक है तो सेफ है असा मजकूर लिहिलेले टी-शर्ट घालून 10,000 भाजप कार्यकर्तेही असणार आहेत. आता इतकी तयारी झालेली असताना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची घोषणा म्हणजे केवळ औपचारिकताच म्हणावे लागेल. इकडे भाजपनं शपथविधीची जोरदार तयारी केली आहे, तर तिकडे ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. पाहूयात ते काय म्हणतात. जवळजवळ 2-2.5 हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार असं सांगितलं. वारकरी पंथाचे लोक येणार आहेत, डबेवाले येणार आहेत आणि या व्यतिरिक्त 40 ते 50 हजाराहून अधिक कार्यकर्ते हे आपल्याला त्या सभास्थळी दिसतील. कारण आझाद मैदानमध्ये आम्ही जवळजवळ 40,000 खुर्च्यांचा बंदोबस्त केलेला आहे. त्या व्यतिरिक्त 2,000 VVIP आणि VIP ची व्यवस्था वेगळी केलेली आहे. मला वाटतं की हा एक अद्भुतपूर्व सोहळा हा अखंड देशात पाहायला मिळेल. आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे LED स्क्रीन आहेत त्या LED स्क्रीनवरती हा शपथविधी सोहळा हा लाईव्ह केला जातो. दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबाराचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत. दिल्लीतून डमरू हलताय, त्यानुसार जो तो आपापल्या भागामध्ये उड्या मारतोय. एखादी महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय दिल्लीतली भारतीय जनता पक्षातलीच एकनाथ शिंदे हा खेळ करूच शकत नाही, तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही. देवेंद्र फडणवीसांना डावलून एखादं नवीन नाव अचानकपणे येऊ शकतं, त्यासाठी काही डाव चाललाय का एखाद्या महाशक्तीचा? मंडळी, महायुतीतल्या 2 प्रमुख पक्षांविषयी बोलत असताना त्यांच्या तिसऱ्या मित्राला विसरून कसं चालेल?
अर्थात मी बोलतोय राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांविषयी. कालपासून त्यांच्याही पक्षाच्या हालचाली वाढल्या. काल रात्री उशिरा अजित पवार दिल्लीत पोहोचले. पक्षाला विधानसभेत मिळालेलं यश त्यापेक्षाही जास्त त्यांचा स्ट्राईक रेट लक्षात घेऊन मंत्रिमंडळात तसं स्थान मिळावं ही भूमिका राष्ट्रवादीकडून पुढे करण्यात येते. राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाबाबत स्ट्राईक रेटवर जोर दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कदाचित जास्त जागा आम्ही लढवल्या असत्या तर आमचे अधिक आमदार निवडून आले असते अशी खतखत सुनील तटकरेंनी व्यक्त केली. पण राष्ट्रवादीच्या समसमान मंत्रिपदावरील दाव्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अधिक बोलणं मात्र टाळलं. तर छगन भुजबळांनी मात्र शिवसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचं म्हटलंय आणि त्यामुळेच अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व आले. सिटिंगचाच फॉर्म्युला असल्यामुळे अधिक जागा त्यावेळेला आम्ही मिळवू शकलो नाही. विधानसभेच्या वेळेला सुद्धा आम्हाला अधिक जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह जरूर त्या ठिकाणी होता. आमच्यात अतिशय उत्तम समन्वय होता. प्रचाराची रणनीती आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने राबवता आली. बूथ लेवलपर्यंत तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं समन्वय कसं होईल याचं नियोजन आम्हाला त्या ठिकाणी करता आलं. भव्य दिव्य यश मिळालं. अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे, शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले. आमच्या गटाला त्यामानाने फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले. परंतु त्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये BJP 1 नंबरला आहे आमच्यामध्ये आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे, 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे. थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबरमध्ये. म्हणजे आता महायुतीत इतक्या सगळ्या घडामोडी घडत असतील तर त्यावर महाविकास आघाडीतून टीका झाली नसती तरच नवल वाटलं असतं, पण तसं झालं नाही. खासदार संजय राऊतांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत महायुतीवर जोरदार टीका केली. जे लोक 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ED CBI दिल्लीचं गृहमंत्रालयाला घाबरून ज्यांनी शिवसेना फोडली आणि पळून गेले त्यांना 3 वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवत आहेत, दुसरे फुगवे करतायत, रुसून बसतायत. दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ करत आहे आणि हा भाजप अंतर्गत खेळ आहे. मुळात अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये तुफान भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोघांमध्ये एकत्र निवडणुका लढले. काल अजित पवार साहेब आमचे दादा दिल्लीमध्ये होते, सगळं टाकून रात्रभर इथे फिरत होते, अनेक भेटीगाठी गुप्तपणे घेत होते. सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे आणि हे अनेक नेते दिल्लीमध्ये फिरत आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाही आहे. आता अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो एक फार मोठा विनोद असेल. आणि या सर्व सखोल विश्लेषणानंतर आता आपण वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर. आजचा प्रश्न होता, महायुतीत सारं काही आलबेल आहे असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. आता या प्रश्नावरती कौल तर आपण पाहणार आहोत, पण प्रतिक्रिया काय आल्या त्या आधी पाहूया. एक्सवर संस्कारी या हँडलवरनं प्रतिक्रिया आली आहे. एकनाथ शिंदे काही खुश दिसत नाहीत, सारं काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही. एक्सवरच राजू थोरात म्हणतायत, भाजप महायुतीमधील इतर पक्षांना विश्वासात घेत नाही. जर घेतलं असतं तर आतापर्यंत शपथविधी झाला असता. यूट्यूबवर सोपान सपकाळ म्हणतायत, महायुतीत सारं आलबेल असतं तर सरकार स्थापन करण्यासाठी इतका वेळ कशाला लागला असता. यूट्यूबवरच चंद्रकांत पाटील म्हणतायत, महाविकास आघाडीला हेच लोक 3 तिघाडा आणि काम बिघाडा असे बोलत होते. मुंबई पूर्ण भाजपच्या ताब्यात येईपर्यंत शिंदेंचं महत्त्व कायम असेल. फेसबुकवर अनंत बोरसे म्हणतायत, कितीही मतभेद असले, आलबेल नसले तरी आपापल्या स्वार्थासाठी जुळून घेतले जाईल. शेवटी प्रश्न सत्तेचा आहे. फेसबुकवर दिलीप माचीकर म्हणतायत, मुख्यमंत्री पदावरून खेचाखेची सुरू आहे. इंस्टाग्रामवर प्रिया मेहता म्हणतायत, अजिबातच काळजी नाही, ऑल इज वेल.
इंस्टाग्रामवर महेंद्र म्हणतायत बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारशक्ती असल्यामुळं आपापसात कुठल्याही तऱ्हेचं भांडण किंवा मतभेद नाहीत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. प्रश्न आपण आधी पुन्हा एकदा पाहूया. महायुतीत सारं काही आलबेल आहे असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न होता. युट्यूबवर एकूण मतं आली आहेत 12,000 आणि होय असं उत्तर देत आहेत 55% प्रेक्षक आणि 45% प्रेक्षक म्हणतायत नाही. एक्स वरचा कौल आपण पाहतोय. 42% म्हणतायत आलबेल आहे होय आणि 58% म्हणतायत नाही. इंस्टाग्राम वरचा कौल आपण पाहतोय. 33% म्हणतायत नाही. आणि फेसबुक वरचा कौल आपण पाहतोय. 54% म्हणतायत होय आणि 46% म्हणतायत नाही. मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यात भाजपनं 132 जागांवर झेप घेतली, पण शिंदेंच्या शिवसेनेनंही 57 जागा जिंकल्या. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना खडबडून जागी झाली असून मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना ही हिंदुत्वाची आपली भूमिका पुन्हा प्रखरतेनं मांडण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मातोश्री निवासस्थानी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची एक बैठक बोलावली होती. मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही लागू शकते, त्यासाठी आत्ताच तयारीला लागा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या माजी नगरसेवकांना दिली. आश्चर्याची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीपाठोपाठ माजी नगरसेवकांच्या बैठकीतही स्वबळाचा सूर आळवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही स्वबळावर लढवावी असा सूर बहुतांश माजी नगरसेवकांनी आळवला असल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत स्वबळाचा सूर आळवला जात असतानाच हिंदुत्वाचा मुद्दाही प्रखरतेनं मांडण्याची भूमिका पक्षानं घेतली आहे. 2022 सालच्या राजकीय घडामोडीत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपकडे पाठ फिरवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडीची मोड बांधली होती आणि त्या दोन धर्मनिरपेक्ष पक्षांसोबतच्या आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंदुत्व सौम्य झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. मग एकसंध शिवसेनेत ऐतिहासिक बंड करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांकडूनही तोच आरोप सुरू झाला. शिंदेंची शिवसेना अजूनही त्या आरोपावर ठाम आहे आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजप आणि शिंदेंची शिवसेना राज्यातल्या नागरिकांना आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी ठरल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखरतेनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश हे माजी नगरसेवकांना दिलेत. शिवसेना हिंदुत्वासाठी आधीही लढत होती, उद्याही लढेल आणि यापुढेही लढत राहणार असल्याची शाश्वती ही उद्धव ठाकरेंनी दिली. आपल्या शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार विरोधकांकडून करण्यात येतोय, त्याला योग्य उत्तर द्या अशी सूचना उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना केली. आणि त्यावरच आहे मंडळी आपला आजचा दुसरा प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी दिला हिंदुत्वाचा नारा, मवियाची आता अडचण होईल का? होय आणि नाही असे दोन पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे आपल्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांना त्यांनी काय सूचना दिल्या ते पाहूयात ग्राफिक्समधून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. उद्धव ठाकरे बैठकीत काय म्हणाले? महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं लोकांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत होती, उद्याही लढेल आणि यापुढेही लढत राहणार. आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असा विरोधकांचा अपप्रचार, त्याला योग्य उत्तर देण्याच्या सूचना या उद्धव ठाकरेंनी केल्यात. भाजप कार्यकर्ते बाहेरच्या राज्यातून येऊन काम करतात, तसं आपणही तळागाळात काम करावं. राज्यातल्या सत्ता स्थापनेत भाजपची दिल्लीतली महाशक्ती ही शिंदेंच्या पाठीशी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल.
महापालिका निवडणुकीत हेतू साध्य झाला की भाजप जे करायचं ते शिंदेच्या बाबतीत करेल असं म्हणतायत उद्धव ठाकरे. राज्यातील पदाधिकाऱ्यांचं लवकरच शिबिर घेण्यात येईल आणि त्यासोबतच मुंबईतल्या गटप्रमुखांचंही एक वेगळं शिबिर घेण्यात येईल असं सांगितलं उद्धव ठाकरे. मंडळी, विधानसभा निवडणुकीत बसलेल्या अपयशाच्या धक्क्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेत स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर आता मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघांमधल्या महापालिकेच्या 227 प्रभागात ही चाचपणी आणि निवडणुकीची तयारी करण्यात येईल. त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 18 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या 18 निरीक्षकांना मुंबईतल्या प्रत्येकी 2 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात आपापला अहवाल तयार करून तो उद्धव ठाकरेंना सोपवायचा आहे. आपण पाहूया ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोणत्या नेत्याकडे मुंबई महापालिकेसाठी कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यासाठी जाऊयात पुन्हा मीडिया सेंटरला. आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन मुंबई महापालिका, 1 नेता आणि जबाबदारी 2 विधानसभा मतदारसंघांची. विनायक राऊत कुर्ला विक्रोळी, अनिल परब मलबार हिल कुलाबा, मिलिंद नार्वेकर माहीम आणि शिवडी, वरुण सरदेसाई कलिना आणि वांद्रे पश्चिम, विश्वनाथ नेरुरकर विलेपार्ले आणि चांदिवली, रवींद्र मिर्लेकर वांद्रे पूर्व आणि वरळी, अमोल कीर्तिकरांवर दहिसर मागाटणे, दत्ता दळवी जोगेश्वरी पूर्व आणि दिंडोशी, सुनील राऊत यांच्यावर वडाळा आणि भायखळा, सुनील शिंदेंवर मुलुंड आणि भांडूप पश्चिम, बाळा नर यांच्यावर चारकोप आणि मालाड पश्चिम, बबनराव थोरातांवर अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम, शैलेश परब यांच्यावर बोरिवली आणि कांदिवली पूर्व, उद्धव कदम यांच्यावर धारावीस आणि सायन कोळीवाडा, विलास पोतनीसांवर वर्सोवा आणि गोरेगाव, सुहास वाडकर यांच्यावर घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम, शैलेश फणसे यांच्यावर मानखुर्द शिवाजीनगर आणि मुंबादेवी, संजय घाडी यांच्यावर अणुशक्तीनगर आणि चेंबूर, म्हणजे उद्धव ठाकरेंनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रखरतेनं लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर महायुतीच्या नेत्यांनी मात्र सणकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी या पद्धतीनं आधीच आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता तर आजची वेळ आली नसती, या शब्दात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर टीका केली. आता उफाळून आलेलं प्रेम आधीच उफाळलं असतं तर एकनाथ शिंदे सोडून गेले नसते, या शब्दात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सुनावलंय. उरलेले आमदार बाहेर पडू नयेत म्हणून हा केविलवाणा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय. होया त्या दोघांनी नेमकं काय म्हटलं. आता हा ज्या त्या पक्षाचा विषय आहे अंतर्गत, कुणी कुठल्या पक्षामध्ये काय करावं, पण हेच जर पहिल्यांदा मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब झाले तेव्हा जर असा आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या सत्तेत असताना, मुख्यमंत्री पदावर असताना जर असा वेळ दिला असता आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्याप्रमाणे जर सत्तेचा उपयोग पक्षासाठी केला असता तर आज अशी वेळ त्यांच्यावर आली नसती. त्यामुळे ठीक आहे, त्यांचं काम त्यांच्या पक्षाचं ते करतायत. मला वाटतं की आता उफाळलेलं प्रेम हे जर 4-5 वर्षापूर्वी उफाळलं असतं तर कदाचित शिंदे त्यांना सोडून गेले नसते. ज्या पद्धतीमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान, आमदारांचा अपमान, मंत्र्यांचा अपमान, शिंदे साहेबांचा अपमान सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला आणि त्यामुळे हिंदुत्वाचा बंड झाला आणि त्याच्यातून एकनाथ शिंदेनी बंड करून स्वतःची शिवसेना, खरी शिवसेना बरोबर घेऊन ते बाहेर पडले. त्यामुळे मला वाटतं की उद्धव ठाकरेंकडे आता कुठला विषय राहिला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेनं एकंदरीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हे त्याचं खरं कारण असू शकतं. पण उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या बोलवलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आपण बातचीत करूया. आपला प्रतिनिधी वेदांत नेपशी आपल्यासोबत. वेदांत आहे. वेदांत, मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंचा काय आहे मेगा प्लॅन? अगदी सविस्तर उत्तर दे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झालेत आणि लगेचच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी ही ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जाते. कुठल्याही क्षणी मुंबई महापालिकेच्या निवडणुका हे जाहीर होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण आतापासूनच तयारीला लागा अशा प्रकारचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माजी नगरसेवकांची जी बैठक घेतली
त्यामध्ये सर्व या माजी नगरसेवकांना दिलेले आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो म्हणजे हिंदुत्वाचा जो शिवसेनेचा मुद्दा आहे तो अगदी तळागाळापर्यंत पोहोचवा, अशा प्रकारे सुद्धा सूचना या माजी नगरसेवकांना या आजच्या बैठकीत ठाकरेंनी केल्या। त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधकांकडनं वारंवार सांगण्यात येते की आपल्या शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा हा बाजूला ठेवलेला आहे, आपण हिंदुत्व कुठेतरी विसरलो, अशा प्रकारचे आरोप या विरोधकांनी केले आणि त्याला कुठेतरी उत्तर आता या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये द्यायचं आहे। शिवसेनेनं आधीही शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा होता, आताही आहे आणि पुढेही हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी शिवसेना ही लढेल, अशा प्रकारे आपल्याला हा प्रचार करायचा आहे, अशा सूचना या ठाकरेंनी केल्या आहेत। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सगळी रणनीती कशा प्रकारे असेल, आपल्याला तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। ज्या प्रकारे भाजपने विधानसभा निवडणुकीमध्ये इतर राज्यातील आपले काही पदाधिकारी आणले होते आणि प्रचार केला होता, अगदी तशाच प्रकारे आपल्याला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तळागाळापर्यंत म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि मुद्दे हे पटवून द्यायचे आहेत, असंही ठाकरेंनी सांगितलेलं आहे। या सगळ्यामध्ये रणनीती ठरवत असताना 18 निरीक्षक, ज्यामध्ये काही उपनेते आहेत, काही ठाकरेंचे नेते आहेत, काही संघटक आहेत, त्यांना काही जबाबदारी दिलेली आहे, त्यांना एक अहवाल तयार करायचा आहे। प्रत्येक निरीक्षक, जे 18 निरीक्षक आहेत, प्रत्येक निरीक्षकाला 2 विधानसभा म्हणजे साधारणपणे 12 वॉर्ड हे देण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन चाचपणी या निरीक्षकांनी करायची आहे आणि अहवाल लवकरच उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करायचा आहे। ज्यामध्ये अनेक नगरसेवकांनी जे अनेक माजी नगरसेवक आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंना असं सांगितलं की मुंबई महापालिका निवडणूक लढायची असेल तर आपण ही स्वबळावर लढली पाहिजे। त्यामुळे एक प्रकारे अनेक जणांचा जो माजी नगरसेवकांचा सूर होता की मुंबई महापालिका स्वबळावर लढावी, त्या दृष्टिकोनातून सुद्धा निर्णय येत्या काळात घेतला जाईल आणि जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढची रणनीती ही ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आखली जाणार आहे। लवकरच उद्धव ठाकरे हे गटप्रमुखांचा मेळावा घेतील आणि गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये सुद्धा पुढील सूचना या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिल्या जातील। वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे मंडळी आता ठाकरेंना याच मेगा प्लॅनकडे म्हणजे ठाकरेंच्या या मेगा प्लॅनकडे आपलंही लक्ष असेल, पण आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। आधी पाहूयात आपला दुसरा प्रश्न काय होता। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी दिला हिंदुत्वाचा नारा, मवियाची आता अडचण होईल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते, पण याच्यावरती या प्रश्नावरती प्रेक्षकांनी काही प्रतिक्रियाही दिल्या आहेत, त्या आपण आधी पाहूया। एक्सवर शंतनू गौतम म्हणतात याला म्हणतात उशिरा सुचलेलं शहाणपण। एक्सवरच गोपाळ दंड गव्हाळे म्हणतात आता हिंदूंची मतं सोडा पण मुस्लिम वोट बँकही उद्धव ठाकरेंना मतदान करणार नाही, कारण लोकसभा आणि विधानसभेवेळची उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाची व्याख्या लोक अजून तरी विसरलेले नाही। यूट्यूबवरच सुभाष सानप म्हणतात महाविकास आघाडीच्या अडचणी नंतर होतील, पण ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला तरी आता काही फायदा होणार नाही। यूट्यूबवरच आळंदीकर या हँडलवरनं काय म्हटलं आपण पाहूया। आता किती जरी नारा दिला आणि काही जरी केलं तरी जनतेला सगळंच माहिती आहे। फेसबुकवर सुरेश चव्हाण म्हणतात अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शेवटची धडपड सुरू। फेसबुकवर जयराज सिंग परिहार म्हणतात आता पक्षाला त्याच्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही। इंस्टाग्रामवर अनिल जयस्वाल म्हणतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्ही हाताने जनाधार कमी करून घेतला। आणि 0 ओव्हर मधल्या दुसऱ्या प्रश्नावर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे आपल्या प्रश्नावर प्रेक्षकांनीच दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर। आपला प्रश्न काय होता? महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी दिला हिंदुत्वाचा नारा, मवियाची अडचण होईल का? होय आणि नाही असे आम्ही पर्याय दिले होते। एकूण मतं आली 15,000 यूट्यूबला होय म्हणतात 73% मंडळी, 27% म्हणतात नाही। एक्सवर त्याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय। 57% म्हणतायत होय आणि 43% म्हणतायत नाही। इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय।
73% म्हणतायत होय, 27% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 58% म्हणतायत होय, 42% म्हणतायत नाही. राजकारणाच्या आखाड्यातून जाऊया क्रिकेटच्या मैदानाकडे. मंडळी, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांच्यासह अनेक गुणवान क्रिकेटर घडवणारे महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं आज मुंबईतल्या शिवाजी पार्कात अनावरण करण्यात आलं. आचरेकर सरांच्या 92व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या स्मारकाचं आज अनावरण करण्यात आलं. आचरेकर सरांचा सर्वोत्तम शिष्य सचिन तेंडुलकरच्या हस्ते या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आचरेकर सरांचे शिष्योत्तम विनोद कांबळी, प्रवीण आमरे, बलविंदर सिंग संधू, पारस मांबरे, समीर दिघे हे व्यासपीठावर उपस्थित होते. आचरेकर सरांचं शिवाजी पार्कातलं हे स्मारक 5 क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आलंय, कारण आचरेकर सरांचे शिष्य याच प्रवेशद्वारानं त्यांच्या कामत मेमोरियल क्लबच्या खेळपट्टीवर सरावाला येत. त्यामुळे आचरेकर सरांच्या स्मारकासाठी 5 क्रमांकाच्या प्रवेशद्वाराची जागा निवडण्यात आली होती. विशेष म्हणजे आचरेकर सरांचा पुतळा उभारण्याऐवजी त्यांची ओळख असलेलं क्रिकेट साहित्य आणि त्यांची रोमिओ हॅट यांचं एकत्रित शिल्प इथं घडवण्यात आलंय. आणि हे स्मारक उभारण्याची संकल्पना ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.